आत्ताची एक व्हिडिओ क्लिप पाहिलीच असेल, त्यामध्ये पाहायला असेल की जनावरांची काय स्थिती पाहायला मिळत आहे। अक्षरशः काही ठिकाणी जनावरे जी आहेत ती वाहून देखील गेल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। बीडमध्ये तब्बल 30हून अधिक मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झालेली आहे। परभणी जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आहे। नांदेडमध्ये देखील अतिवृष्टी व महापुराचे संकट पाहायला मिळत आहे। सध्या स्थितीला पुन्हा एकदा पावसाची नव्याने आपल्याला प्रगती पाहायला मिळत आहे। मुसळधार पाऊस काही भागामध्ये पुन्हा एकदा सुरू होण्याचा अंदाज आहे। आता कोणत्या भागात पाऊस राहील ते देखील आपण पाहणार आहोत। त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राइब करा, नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाका। खूप सारे जण व्हिडिओ पाहतात मात्र सबस्क्राइब न केल्यामुळे रोजची रोज हवामानाचे अपडेट पाहायला मिळत नाहीये। त्यासाठी फक्त तुम्हाला खालील सबस्क्राइब बटनवर क्लिक करून चॅनल सबस्क्राइब करायचे आहे व नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाकायचे आहे। तर चला पाहूयात आता सविस्तर माहिती। चिखली, लोणार, वाशिम, पुसद या भागात पुन्हा एकदा अतिवृष्टी सदृश्य पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यातले त्यात अकोला या ठिकाणी मध्यम ते काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे। पातूर, अकोला, मूर्तिजापूरचा भाग असेल या भागात देखील अशी शक्यता पाहायला मिळणार आहे। खामगाव, बुलढाणा, चिखली या ठिकाणी देखील असा अंदाज आहे। तुमच्या भागात जर पाऊस चालू असेल तर कमेंट करून नक्की कळवा व जरी पाऊस झाला असेल तर कमेंट करून नक्की कळवू शकता, जेणेकरून इतर शेतकऱ्यांना देखील कळेल की कोणत्या ठिकाणी पाऊस झालेला आहे, कोणत्या ठिकाणी पावसाने उघडीप दिलेली आहे। तसेच रिसोड, लोणार, देऊळगाव, राजा, माहुरा, सिल्लोड, अजंठा या भागात पावसाचे आगेकूच राहील। शेतकरी मित्रांनो एकदा लक्ष द्या, सिल्लोड व अजंठाच्या भागात पुन्हा एकदा पावसाचं आगमन होणार आहे। अचानकपणे काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी देखील पाहायला मिळतील। तसेच जामनेर, भुसावळ, नावी, रावेर या भागात, बुरहानपूर या ठिकाणी नागपूरच्या भागापर्यंत चांगलं पावसाचं वातावरण पाहायला मिळणार आहे। तसेच अमरावतीच्या भागात मुसळधार पाऊस पाहायला मिळणार आहे। वर्धा, यवतमाळ, कारंजा, पुसदच्या भागाकडे देखील मध्यम ते जोरदार पावसाचं क्षेत्र तयार झालेलं आहे। उमरखेड, हिंगोली, नांदेड या पट्ट्यात देखील पावसाची तीव्रता वाढत चाललेली आहे। बीड, केज, परळीचा भाग असेल, परभणीचा भाग असेल या पट्ट्यात देखील पावसाला पोषक वातावरण तयार होण्याचा अंदाज दिसून येत आहे। अहमदपूर, बीड, केज, परळी या भागात देखील पावसाचं वातावरण पुन्हा एकदा तयार होणार आहे। पेठ, बार्शी, करमाळा, इंदापूर, दौंड, बारामती, जामखेड आता या भागात देखील पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे। सध्या स्थितीला मध्यम स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी पाहायला मिळत आहे। आता काही ठिकाणी उघडीप जरी असली तरी पुढील काही टाइमातच आता या ठिकाणी पावसाचा जोर वाढणार आहे। अहिल्यादेवीनगरच्या बऱ्याच भागात आता पावसासाठी पोषक वातावरण तयार होणार आहे। श्रीरामपूर, छत्रपती संभाजीनगर, जालना असेल, जिंतूरच्या बऱ्याच भागात, परभणी, माजलगाव, बीड जिल्हा असेल, धाराशिव पर्यंत पावसाची मजल आपल्याला पाहायला मिळेल। मात्र लातूर जिल्ह्यात थोडीशी उघाड, उदगीर, देगलूरच्या भागात पाहायला मिळेल। अन्यथा इतरत्र चांगला पाऊस आपल्याला काही ठिकाणी पाहायला मिळू शकतो। तसेच सतर्क राहण्याची स्थिती आपण जर पाहायला गेलं तर जळगाव या ठिकाणी आहे। धुळे या ठिकाणी देखील शेतकऱ्यांनी सतर्क राहावे, कारण या ठिकाणी मागील 5 ते 6 दिवसापूर्वी चांगला पाऊस झालेला आहे। आताचा जर पाऊस आला तर या ठिकाणी देखील अतिवृष्टीची नोंद होऊ शकते, हे देखील लक्षात घ्यावे। मालेगाव, चाळीसगाव, मनमाड, नाशिक, वैजापूर, इगतपुरी, श्रीरामपूर, जुन्नर पर्यंत पावसासाठी पोषक वातावरण आहे। मुसळधार पावसाचे वातावरण या भागात देखील तयार होणार आहे। म्हणजे एकंदरीत विचार केला तर मराठवाड्यात पूर्णपणे पावसासाठी आज पोषक वातावरण आहे। विदर्भाच्या बऱ्याच भागात, तसेच इकडे पश्चिम महाराष्ट्रातील 50% भागात आज जोरदार पाऊस राहील, तर उत्तर महाराष्ट्रातील सर्व दूर भागामध्ये पावसाला पोषक वातावरण राहण्याचा अंदाज पाहायला मिळत आहे। तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। रोजचे रोज अपडेट पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राइब करा। धन्यवाद।